खूप इम्पॉर्टंट चार्ट डिस्कस करणार आहे. त्याच्यात काय बघणार आहोत आपण, कॅन्सर किंवा कॅन्सर म्हणजे ट्रीटमेंट देतात किमोथेरपीमुळे. त्याच्यामुळे काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि ते प्रॉब्लेम्सचा अंडरलाईन कॉज काय असतं. ॲज अ मेडिको म्हणून आपल्याला माहीत पाहिजे की एखादी गोष्ट दिसते आपल्याला वरून, तर ती कशामुळे दिसायली आहे. कॅन्सरमुळे असू शकते किंवा कॅन्सरच्या किमोथेरपीमुळे होऊ शकते. तुम्ही वर जो चार्ट आहे तो बघू शकता. ह्याच्यात खूप भरपूर गोष्टी कव्हर केलेल्या आहेत आणि खूप म्हणजे प्रॉब्लेम दिला आहे, त्याचा कॉमन कॉज आहे. तर पहिले काय, फिवर कशामुळे होऊ शकतो तुमचा, न्यूट्रोपेनिक सेप्सिस. तर काय होतं, आपण कॅन्सरच्या पेशंटमध्ये किमोथेरपी देतो ना, कधी कधी त्या किमोथेरपीमुळे बॉडीच्या न्यूट्रोफिल्स असतात ज्या की इन्फेक्शनच्या अगेन्स्ट फाईट करतात, त्या कमी होऊ शकतात आणि त्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं आणि इन्फेक्शनमुळे पेशंट कसं सेप्सिसमध्ये जाऊ शकतो. तर फिवर कशामुळे असू शकतो, तर फिवर येऊ शकतं, ताप येऊ शकतं न्यूट्रोपेनिक सेप्सिसमध्ये पेशंट गेल्यामुळे. तर फिवरचा अंडरलाईन कॉज काय, न्यूट्रोपेनिक सेप्सिस. दुसरं काय, तुमचं ब्रेथलेसनेस कशामुळे होऊ शकते, तर पल्मोनरी एम्बोलायमुळे किंवा प्लेरोइफ्युजनमुळे किंवा न्यूट्रोपेनिक सेप्सिसमुळे. तर ब्रेथलेसनेस, पल्मोनरी एम्बोलिस वगैरे काय होतं, कॅन्सर इट सेल्फ इज अ हायपर कोआग्युलेबल स्टेट. म्हणजे ह्या स्टेटमध्ये तुमचे क्लॉट वगैरे बनण्याची शक्यता असते. त्यामुळे पल्मोनरी एम्बोलिस होऊ शकतं किंवा लंगचा कॅन्सर वगैरे असेल तर प्लेरोइफ्युजन वगैरे ह्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला ब्रेथलेसनेस होऊ शकते. पुन्हा एक तर सोलन फेस, चेहरा कसा होऊ शकतो, सुपेरियर वेना कावाचं ऑब्स्ट्रक्शन झाल्यामुळे कॅन्सरची ग्रोथ होऊन. पुन्हा लेग विकनेस, जर स्पायनल कॉर्डचं कंप्रेशन झालं कॅन्सरच्या ग्रोथमुळे तर लेग विकनेस दिसू शकते. मेंटल डिटोरेशन कशामुळे होऊ शकते, हायपर कॅल्शियम झाला, कॅल्शियम वाढलं ज्या करता कॅन्सरमुळं, किंवा रेड CSF इंट्राकॅनल प्रेशर, रेड ICP इंट्राकॅनल प्रेशर वाढलं किंवा हायपर कॅल्शियम झालं तर मेंटल डिटोरेशन दिसतं. तर हे बघा, ह्याच्यात तुम्हाला डिफरन्शियल डायग्नोसिस दिसेल, सोलन फेसचे किंवा हायपरटेन्शन कशामुळे होऊ शकतं ह्या पेशंटमध्ये. रिनल फेलियर कशामुळे होऊ शकतं, ऑब्स्ट्रक्टिव्ह युरोपॅथी, सेप्सिसमुळे होऊ शकतं, किंवा ड्रग यूज कोणते यूज करतो आपण, NSAID असेल तुमचा, मेथोट्रेक्सेट असेल किंवा सिस्प्लॅटिन मोस्ट कॉमनली रिनल डॅमेज करतो. त्यानंतर बोन पेन कशामुळे होऊ शकतं, पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर, कॅन्सरमुळे फ्रॅक्चर होऊ शकतं त्यामुळे बोन पेन होऊ शकतं बोनच्या कॅन्सरमध्ये. ॲक्यूट ॲबडोमेन म्हणजे पोट दुखतं कशा होऊ शकते, ते इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन आणि परफरेशन, कॅन्सरमुळे ऑब्स्ट्रक्शन झालं इंटेस्टाईनचं किंवा परफरेशन झाल्यामुळे तुमचं बोन पेन होऊ शकतं, ॲक्यूट ॲबडोमेन म्हणजे पोटात दुखू शकतं. आणि जॉन्डिस कशामुळे होऊ शकतं, लिव्हरमध्ये जे करता मास असेल, ऑब्स्ट्रक्टिव्ह मास लिव्हर किंवा पॅरेनकॅमिनल डिस्ट्रक्शन बाय ट्युमर ऑर ड्रग्स. ट्युमरमुळे लिव्हरचं जर पॅरेनकॅमिनल जर डिस्ट्रक्शन झालं किंवा काही ड्रग्समुळे लिव्हरला डॅमेज झालं तर आपल्याला जॉन्डिस दिसू शकतो. हे लक्षात राहतं, हे खूप इम्पॉर्टंट चार्ट आहे. म्हणजे एखादी गोष्ट दिसते त्याचं अंडरलाईन काय कॉज आहे ते दिलेलं आहे.